एखादी भिंत चालू शकते का? नाही ना. पण 700 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात एक भिंत चालली आणि ती चालवली होती एका 16 वर्षांच्या बालयोगी संतांनी, संत ज्ञानेश्वरांनी. ही भिंत केवळ चालली नाही, तर तिने संपूर्ण समाजाचा विचारच बदलून टाकला. काय होता तो प्रसंग आणि कोण होते ते साक्षीदार हे जाणून घेण्यासाठी आपण थेट जातोय पैठणमध्ये. पैठण हे ठिकाण छत्रपती संभाजीनगरमध्ये संत माऊलींच्या जन्मस्थानापासून म्हणजेच आपेगाव या गावापासून 12 ते 13 किलोमीटर अंतरावर आहे. आणि त्याचप्रमाणे आळंदी हे ठिकाण पुणे जिल्ह्यामध्ये इंद्रायणी नदीकिनारी वसलेले एक छोटेसे गाव आहे. याच आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज एकदा भावंडांसोबत मुक्कामाला आले होते. ज्ञानेश्वरीचे लेखन केल्यामुळे त्यांची कीर्ती योगपुरुष म्हणून 1400 वर्षे तपश्चर्या केलेल्या योगसम्राट चांगदेव महाराजांच्या कानी आली. संत ज्ञानेश्वरांचे योग सामर्थ्य ऐकून त्यांना ज्ञानेश्वरांना भेटण्याची इच्छा झाली. अष्टसिद्धी प्राप्त झालेल्या चांगदेवांना एक प्रकारचा अहंकार आला होता. त्यामुळेच त्यांनी आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला जाण्यासाठी वाघाला आपले वाहन बनवले. हातात सापाचा चाबूक केला आणि आपल्या सिद्धींचा अहंकार दाखवण्याच्या दिमाखाने ते आकाशमार्गे आळंदीकडे निघाले. इकडे आळंदीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांना याची जाणीव होती. चांगदेव महाराजांच्या अहंकाराचे दमन करण्यासाठी ज्ञानेश्वरांनी भिंतीवर हात ठेवला आणि ते म्हणाले, जसे मी वेदाच्या सामर्थ्याने रेड्याच्या मुखातून वेद म्हणविले, तसेच मी भक्तीच्या सामर्थ्याने भिंत चालवू शकतो. आणि संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या भावंडांसोबत एका निर्जीव भिंतीवर बसून ती भिंत चालवून दाखवली. हा चमत्कार पाहून संपूर्ण पैठण हादरले. निर्जीव भिंत चालू लागली आणि याच सोबत समाजात असलेले जात-पात, अहंकार, उच्च-नीच या गोष्टी या भिंतीसोबत खाली कोसळल्या. या घटनेमुळे चांगदेवांना ज्ञानेश्वरांच्या मोठेपणाची जाणीव झाली आणि त्यांचा अहंकार कमी झाला व ते त्यांना शरण गेले.